Welcome all the students in this video of chapter number 4 environmental management. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. Let us see here next point, that is environmental conservation our social responsibility. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. Since existence of human, there is interrelationship between human and environment. Humans stepped on the earth long after formation of the earth. On the earth, human being proved its superiority as compared to other animals with the help of characters like intelligence, memory, imaginary ability, etc. Human established domination over the nature. What it means? ह्युमन एक्झिस्टन्स जेव्हा मानव अस्तित्वात आला, देर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. पर्यावरण आणि मानव यांची तेव्हापासूनची इंटर रिलेशनशिप म्हणजे आंतरक्रिया त्यांच्यामध्ये सुरू आहे. ह्युमन स्टेप्ड ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ द अर्थ. व्हेन ह्युमन स्टेप्ड ऑन द अर्थ, ही स्टेप्ड ऑन द अर्थ आफ्टर द फॉर्मेशन लॉंग आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द अर्थ. पृथ्वीची उत्पत्ती निर्मिती झाल्यापासून खूप कालावधीनंतर मानवाचं पाऊल पृथ्वीवरती पडलेलं आहे. ऑन द अर्थ ह्युमन बिईंग प्रूव्ड सुपेरियरिटी. त्यानं स्वतःची सुपेरियरिटी म्हणजे क्वालिटी जी आहे ही काय केली, प्रूव्ह केली म्हणजे सिद्ध केली ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल्स. इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये स्वतःची सुपेरियरिटी त्यानं प्रूव्ह केली, सिद्ध केली. कशाच्या साहाय्याने ही सिद्ध केली? ह्युमन बिईंग हॅव सम कॅरेक्टर्स, बेस्ट कॅरेक्टर्स अदर दॅन अदर ॲनिमल्स. इतर ॲनिमल्सपेक्षा अशी काही कॅरेक्टर्स मानवामध्ये आहेत की जी इतर ॲनिमल्समध्ये नाहीत. विथ द हेल्प ऑफ दीज कॅरेक्टर्स लाईक इंटेलिजन्स. त्याच्याकडे कोणती कॅरेक्टर्स आहेत? बुद्धिमत्ता आहे, मेमरी आहे, स्मरणशक्ती आहे, इमॅजिनरी पॉवर ॲबिलिटी, कल्पनाशक्ती आहे. ही जी कॅरेक्टर्स आहेत ही कॅरेक्टर्स अदर ॲनिमल्सच्या तुलनेमध्ये ॲज कम्पेअर टू अदर ॲनिमल्स, दीज कॅरेक्टर्स, दिस इज बाय यूजिंग दीज कॅरेक्टर्स ह्युमन एस्टॅब्लिश्ड डॉमिनेशन ओव्हर द नॅचर. आणि मानवानं स्वतःचं प्रभुत्व जे आहे, डॉमिनेशन आहे, हे नॅचरवरती, निसर्गावरती काय केलं, निर्माण केलं त्यानं. हिअर ह्युमन एस्टॅब्लिश्ड डॉमिनेशन ओव्हर द नॅचर. प्रभुत्व तर निसर्गावरती त्यानं निर्माण केलं. ह्युमन युटिलाइज्ड ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल in an attempt to live a satisfactory life. Human kept on snatching from the nature as much as possible and this lead to increase in the problems. आता याच्यामध्ये ह्युमन इज वन ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ which utilize all the natural resources. Other living organisms or other animals, their basic needs are limited. ओनली त्यांच्या बेसिक नीड्स म्हणजे प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या लिमिटेड, मर्यादितच आहेत. ओनली फूड, शेल्टर, वॉटर एक्सेट्रा. अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या गरजा आहेत. प्लॅन्ट्स युजेस नॅचरल रिसोर्सेस. प्लॅन्टसुद्धा नॅचरल रिसोर्सेस वापरतात, नैसर्गिक सांगीतिक साधन संपत्ती वापरतात. बट दे आर नीड ऑल्सो लिमिटेड. परंतु त्यांच्यासुद्धा गरजा ज्या आहेत त्या लिमिटेड आहेत. बिकॉज दे आर स्टेशनरी ॲट वन प्लेस. प्लॅन्ट्सच्या नीड्स का लिमिटेड आहेत? बिकॉज प्लॅन्ट्स आर स्टेशनरी ॲट वन प्लेस. वनस्पती एका जागेवरच असतात, हलत नाहीत. बट ह्युमन वॉन्ट टू लिव्ह सॅटिस्फॅक्टरी लाईफ. मानवाला सुखी समृद्ध जीवन जगायचं आहे. या ठिकाणी ह्युमन केप्ट स्नॅचिंग फ्रॉम द नॅचर ॲज मच ॲज पॉसिबल. ह्युमन फक्त काय करतं, मानव काय करत आला आहे? ह्युमन ओनली स्नॅचेस फ्रॉम द नेचर. फक्त निसर्गातून जितकं शक्य होईल
तितकं स्नॅचिंग करत आला आहे, घेतच आलेला आहे. अँड ड्यू टू धिस लीड टू इन्क्रीज इन प्रॉब्लेम्स. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, दिस लीड्स इन टू इन्क्रीज इन प्रॉब्लेम्स. त्यामुळं पर्यावरणाच्या संदर्भातल्या ज्या काही प्रॉब्लेम समस्या आहेत त्या इन्क्रीज झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. आणि त्यामुळंच पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झालेली आहे. फ्रॉम दिस एंटायर सिनेरियो वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज क्रुशियल रोल in maintaining the environmental balance. If the human has disturbed the environmental balance, then human itself only can conserve and improve the quality of the nature. आता याचा अर्थ काय, यावरून काय आपल्या लक्षात येतं, तर ह्युमन हॅज क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. म्हणजे मानवाचीच भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे. कशासाठी, फॉर मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी त्यात ह्युमनचा रोल जो आहे तो क्रुशियल रोल, महत्त्वाची भूमिका आहे. कारण बिकॉज ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. कुणी एन्व्हायरमेंट बॅलन्स डिस्टर्ब केलेला आहे, कुणी समतोल ढासळला आहे पर्यावरणाचा, ह्युमन डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. That is why human itself only can conserve and improve the quality of nature. आणि म्हणूनच मानवच फक्त काय करू शकतो, ह्युमन कॅन कॉन्झर्व अँड इम्प्रूव्ह, निसर्गाचं संवर्धन करू शकतो, इम्प्रूव्ह सुधारणा करू शकतो, क्वालिटी ऑफ द नेचर, निसर्गाच्या क्वालिटीमध्ये नॅचरल क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करू शकतो, कॉन्झर्व करू शकतो. मेनी टाइम्स जनरल पब्लिक इज अननोन दॅट इट्स ॲक्टिव्हिटीज आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. आता मेनी टाइम्स व्हॉट हॅपन, जनरल पब्लिक इज अननोन, सामान्य लोकांना माहीतच नसतं किंवा कळतही नाही दॅट देअर ॲक्टिव्हिटीज आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. सम पीपल्स डू such activities in the nature that are harmful to the environment. सामान्य लोक काय करतात, काही ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून अशाकडून येतात की त्या ॲक्टिव्हिटीजमुळं, कृतीमुळं एन्व्हायरमेंटला हानी होत असते, हार्म पोचत असतात. अँड देअर बाय अननोविंगली मेनी ॲक्टिव्हिटीज हॅपन. आणि अशा पद्धतीनं अननोविंगली म्हणजे नकळतपणे किंवा अजाणतेपणी मेनी ॲक्टिव्हिटीज हॅपन. आता याच्यामध्ये मानवाकडून अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या घडून येत या ठिकाणी असतात. हिअर वन क्वेश्चन इज गिवन सर्च हाऊ डू बटरफ्लायज कॉन्ट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. बटरफ्लायज फुलपाखराचं एन्व्हायरमेंटल बॅलन्स, निसर्गाचा समतोल किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, काय योगदान आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येस, होय असं आहे. बटरफ्लायसुद्धा काय करतात, कॉन्ट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. हाऊ, बटरफ्लायज फंक्शन ऑफ बटरफ्लायज इज पॉलिनेशन. पॉलिनेशन मीन्स परागन क्रिया. दिस रिझल्ट्स इन टू रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट्स. आणि या बटरफ्लायची पॉलिनेशनची जी क्रिया आहे, हे जे फंक्शन आहे त्यांचं, त्यामुळं काय होतं, रिझल्ट्स इन टू द रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स. वनस्पतीमध्ये प्रजननाची क्रिया घडून येते आणि साहजिकच वनस्पती काय होतात, निसर्गामध्ये आपोआप अनेक वनस्पती तयार होतात. and many plants grow automatically due to the butterfly's role in the environment. Many weeds in the nature butterflies consume as a food. Some butterflies consume many weeds in the nature. Weeds means तण. निसर्गातलं काही तण काही फुलपाखरं खातात, त्यामुळे तण नष्ट होते. Also some consume harmful insects. आणि काही बटरफ्लाय असे
की हार्मफुल इन्सेक्ट्स, अपायकारक कीटक जे आहेत ते कंझ्युम करतात, खातात. इन दिस वे बटरफ्लाईज कॉन्ट्रीब्यूट टू द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आणि अशा पद्धतीनं फुलपाखरंही काय करतात, एन्व्हायरमेंटल बॅलन्स राखण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देतात. हिअर इज गिवन द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. एका लहान माणसाची महान गोष्ट दिलेली आहे या ठिकाणी. हु इज दिस पर्सन? कोण आहे ती व्यक्ती? जाधव मोलाई पयांग, इट्स नेम. त्या व्यक्तीचं नाव आहे जाधव मोलाई पयांग. इज हायली कॅपेबल पर्सन इन आसाम. आसाममधली हायली कॅपेबल पर्सन म्हणून ती ओळखली जाते. विच इज बॉर्न इन 1963. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 years. अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून फॉरेस्ट वर्कर, जंगल कामगार म्हणून त्यानं वर्किंग करायला सुरुवात केली. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोविंग बाय द व्हिलेज. एकदा काय झालं की त्याच्या गावाजवळून वाहणारी रिव्हर जी आहे, ब्रह्मपुत्रा रिव्हर, त्याला आलेला जो फ्लड आहे, इन दॅट फ्लड large number of snakes died. That is why, as a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets. आणि त्यानं प्रिव्हेंटिव्ह मेजर, उपाय याच्यावर काय केला तर मोलाईनं 20 बांबू प्लॅन्टलेट्स, बांबूची 20 रोपटे लावली. इन 1979 द लोकल सोशल फॉरेस्ट डिपार्टमेंट began a social afforestation project on 200 हेक्टर्स ऑफ लँड. त्या ठिकाणची लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट, त्या ठिकाणचं स्थानिक सामाजिक वनीकरण विभाग जो आहे त्या विभागानं काय केलं, वनीकरणाचं प्रोजेक्ट हाती घेतला. आणि साधारणपणे हा किती हेक्टर एरियावरती होता, लँडवरती होता तर 200 हेक्टर एरिया इतक्यावरती होता. मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. आणि त्या प्रोजेक्टवरती लुकिंग आफ्टरची काळजी घेण्याचं काम करणाऱ्या अनेक वर्कर्सपैकी मोलाई इज वन ऑफ द फॉरेस्ट वर्कर इन दॅट प्रोजेक्ट. मोलाई कंटिन्यू टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर completion of the project. When the completion of project of the government, after also Molai continues to plant the trees. मोलाईनं झाडं लावणं सुरूच ठेवलं. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्युअस वर्क ऑफ प्लॅन्टिंग अँड केअरिंग फॉर द ट्रीज, द बॅरेन एरिया विटनेस्ड द फॉरेस्ट कव्हर ओव्हर द 1360 एकर्स. आणि याचा परिणाम काय झाला, तो सतत कंटिन्युअस वर्किंग त्याचं सुरूच राहिलं. प्लॅन्टिंग अँड केअरिंग फॉर ट्रीज. प्लॅन्ट द ट्रीज अँड केअर फॉर द ट्रीज. झाडं लावणं आणि त्यांची काळजी घेणं. आणि त्यामुळे बॅरन एरिया, जो ओसाड भाग होता, तो ओसाड भाग जो आहे, इट इज कव्हर्ड विथ द फॉरेस्ट. आणि तो बॅरन एरिया कशाने कव्हर झाला, कशाने त्याच्यामध्ये काय निर्माण झालं तर फॉरेस्ट निर्माण झालं. किती मोठं, गव्हर्नमेंटनी 200 हेक्टर एरियावरती लावली झाडं, फक्त 200 हेक्टर एरिया. बट मोलाई प्लॅन्टेड ट्रीज ऑन द हाऊ मच लँड 1360 एकर्स लँड. एवढ्या मोठ्या क्षेत्रफळावरती एकट्या मोलाईनं काय केलं, प्लॅन्टिंगचं काम केलं आणि केअरिंगचं सुद्धा काम केलं. टुडे दिस जंगल इन कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज अ रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क फॉर 30 years. आता हे जंगल जे आहे हे कुठं आहे, कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. आसाममधील जोरहाट डिस्ट्रिक्ट, जोरहाट जिल्ह्यामध्ये कोकिलामुख या ठिकाणी ते जंगल आहे. कशामुळे हे जंगल निर्माण झालं, रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क ऑफ फॉर 30 years ऑफ मोलाई.
मोलाईने त्यासाठी स्वतःचं इतकं कष्ट घेतलं की 30 वर्ष आयुष्याची त्याच्यासाठी खर्च केली. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट. आणि यासाठी त्याला गव्हर्नमेंटनी, भारत सरकारने पद्मश्री नावाचा नामांकित असं प्रेस्टिजियस अवॉर्ड जे आहे, प्रशस्तीपत्र जे मिळतं ते पद्मश्री प्रशस्तीपत्र, त्याला अवॉर्ड जे आहे ते गव्हर्नमेंटनी दिलं. ऑफ इंडिया फॉर दिस अनपॅरलल वर्क, त्याने केलेल्या कामासाठी. नाव इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल. आणि आता ते जंगल मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. अनेक लोक एकत्र येऊन दे कॅन बी डिस्ट्रॉय द फॉरेस्ट, जंगल नष्ट करू शकतात. बट अ सिंगल पर्सन व्हेन डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश न्यू फॉरेस्ट. पण जर सिंगल पर्सन, एकाच व्यक्तीनं जर डिटरमाइंड केलं, मनामध्ये जर ठरवलं, ही कॅन एस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट, तो एखादं नवीन जंगल देखील निर्माण करू शकतो. हे या टोटल स्टोरीमधून दाखवून दिलेलं मोलाईनं आहे. हिअर नाव वी हॅव कम्प्लीटेड दिस पॉईंट ऑफ द चॅप्टर. प्लीज subscribe, like and share this video. Thanks for watching this video.